So the fresh question we are starting today is who may sue and who may be sued in the law of tort. Okay, किंवा under the tort कोण sue करू शकतं आणि कुणावरती सूट फाईल होऊ शकते, अशा दोन पार्ट आपल्याला काय करायचे सांगा तर स्टडी करायचं. ओके, आता ना तुम्ही म्हणाल की हा नेमकं काय सांगायचं होतं. हा तर आता इथं सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय लक्षात ठेवायचा, परीक्षेमध्ये बऱ्याचदा तुम्हाला who may sue विचारतील, who may not sue विचारतील, who can sue विचारतील, who cannot sue विचारतील. ओके, हा who may be sued विचारतील, who may not be sued विचारतील, who can be sued विचारतील, who cannot be sued विचारतील. ओके, हा मग आता तुम्हाला बऱ्याच वेळेला कन्फ्युजन राहतं की नेमकं लिहायचं काय तिथं. मे आलं तर काय उत्तर लिहायचं आणि मे नॉट आलं तर उत्तर काय लिहायचं. सगळ्यात पहिली गोष्ट तुमच्या डोळ्यासमोर काय ठेवा माहितीये, शब्द स्यू आहे हा का शब्द स्यूड आहे, एवढंच फक्त बघायचं. ओके, स्यू म्हटलं तर कोण सूट फाईल करू शकते आणि स्यूड म्हटलं की कुणावरती सूट फाईल होऊ शकते. आय पार्डन, हा स्यू हू मे स्यू म्हटलं की काय होईल सांगा तर कुणा कोण सूट फाईल करू शकते आणि हू मे बी स्यूड म्हटलं की कुणावरती सूट फाईल होऊ शकते. मग आता तुम्हाला छोटासा मुद्दा सांगते काय, मग तुम्हाला कळेल की नॉट आलं तरी तेच उत्तर आहे आणि मे आलं तरी तेच उत्तर आहे. हा जनरल रूल काय माहितीये तुम्हाला, ऑल पर्सन हा कॅन स्यू आणि ऑल पर्सन कॅन बी स्यूड एक्सेप्ट सम एक्सेप्शन्स. ओके, त्यामुळे आपल्याला हू मे स्यू आलं तरी उत्तर तेच लिहायचं की ऑल पर्सन्स कॅन स्यू आणि त्यात कोण नाही करू शकत म्हणजे त्याचं एक्सेप्शन आले. त्यामुळे हू मे स्यू आलं तरी सेम उत्तर, हू मे नॉट स्यू आलं तरी सेम उत्तर, हू कॅन स्यू आलं तरी सेम उत्तर आणि हू कॅन नॉट स्यू आलं तरी सेम उत्तर. फक्त शब्द कुठला लक्ष ठेवायचं सांगा तर स्यू. स्यू शब्द दिसला की नाही स्यूई की उत्तर काय येणार सांगा तर तेच येणार. मग ते मे असू दे, मे नॉट असू दे, कॅन असू दे किंवा कॅनॉट असू दे, पण उत्तर इन ऑल केसेस काय सांगा तर सेम येणार. तसंच सेम स्यूड शब्द बघायचा, कुठला शब्द बघायचा सांगा तर स्यूड. हा मग स्यूड शब्द असेल की नाही कुणावरती सूट फाईल होऊ शकते, तिथं पण तसंच. हू मे बी स्यूड आलं सेम उत्तर, हू मे नॉट बी स्यूड आलं सेम उत्तर, हू कॅन बी स्यूड आलं सेम उत्तर, हू कॅनॉट बी स्यूड आलं सेम उत्तर. बघा परत एकदा, मला तुमचं कन्फ्युजन शिल्लक असेल तर सांगा. हा may not doesn't matter, cannot doesn't matter. If the broad question is there, you are supposed to see the word sue आहे का word sued आहे. हा स्यू म्हणलं की कोण सूट फाईल करू शकतं त्याचं उत्तर लिहायचं, स्यूड म्हटलं की कुणावरती सूट फाईल होऊ शकते त्याचं उत्तर काय करायचं तर लिहायचं. तेव्हा पेपरचे क्वेश्चन कसे विचारले बघा, हू मे स्यू विचारले, कधी हू मे नॉट बी स्यूड विचारले, हू मे स्यू इन अ टॉट विचारलेलं आहे. Discuss the category of person against whom an action for the tort can be maintained. Against whom an action for tort can be maintained म्हणजे याचं उत्तर काय लिहिणार सांगा स्यूड. परत अगेन्स्ट whom कुणावरती सूट फाईल करू शकतो असं विचारलंय ना, त्यामुळे उत्तर काय येणार सांगा तर स्यूड उत्तर येणार. ओके, सो हू मे नॉट स्यू इन द टॉट, हू मे नॉट बी स्यूड इन द टॉट, हू कॅन स्यू कॅन बी स्यूड इन द टॉट, सगळ्याचं उत्तर काय येणार सांगा तर शब्द फक्त काय बघायचं आपल्याला स्यू किंवा स्यूड. हा सो लेट्स स्टार्ट. रोमन वन इंट्रोडक्शन आपण काय करतोय तर घेतोय तिथं. हा सर फ्रेडरिक पोलक डिस्कस द सब्जेक्ट अंडर द लिमिटेशन ऑफ पर्सनल कॅपॅसिटी. हा जनरली स्पीकिंग फ्रेडरिक पोलकने स्वतः सांगितलेलं आहे की देर इज नो लिमिट टू द पर्सनल कॅपॅसिटी आयदर इन बिकमिंग लायबल टू द सिव्हिल इंजुरी हा और इन द पॉवर ऑफ ऑब्टेनिंग द रिड्रेस फॉर देम. ओके, लायबल व्हायला पण काही लिमिट नाहीये. कुणीही व्यक्ती असू दे ज्यानं टॉर्ट कमिट केला तो लायबल असेल आणि कुणीही व्यक्ती ज्याच्यावरती टॉर्ट झालेला आहे तो रिड्रेस म्हणजे काय घेऊ शकतो सांगा तर रेमेडी घेऊ शकतो. ओके, म्हणजे कुणीही व्यक्ती सूट फाईल पण करू शकते आणि कुणीही व्यक्तीवरती सूट फाईल पण होऊ शकते. ओके, सो इन लॉ ऑफ टॉर्ट हा इन अदर लाईक अदर लॉ द जनरल रूल इज दॅट ऑल पर्सन्स, तुम्हाला इथं उत्तर मिळालं बघा. हा ऑल पर्सन्स आर एंटायटल्ड टू स्यू अँड आर लायबल टू बी स्यूड. सगळे सूट फाईल करू शकतात, सगळ्यांच्यावर सूट फाईल होऊ शकते. हा but as pointed out by Sir John Salmond, this rule is subject to the exception, which may be considered under the two head. ते आपल्याला दोन पॉइंट खाली काय करायचं तर डिस्कस करायचं. हा नंबर वन हू मे स्यू आणि नंबर टू काय करायचं तर
who may not be sued. इथं may not न करता तुम्ही सरळ काय करा तर who may be sued घ्या. ओके, who may sue आणि who may be sued. ऑब्लिक तुम्हाला माहिती आहे इथल्या इथं जरी ऑब्लिक ठेवत गेला who may sue, who can sue, हा who may not sue, who cannot sue. सगळ्याचं उत्तर काय सांगा तर वन अँड द सेम उत्तर आहे तिथं. ओके, हा सो विल स्टार्ट विथ द व्हेरी फर्स्ट पॉइंट राईट नाव. तुम्ही इथे ना सरळ फ्रेश रोमन दिलं तरी चालेल. कायला रोमन 1 इंट्रोडक्शन घेतलं आपण, नंतर रोमन 2 काय केलं आपण तिथं तर हा जो आता आपण पॉइंट जस्ट डिस्कस केला हा रोमन 1 इंट्रोडक्शन आणि ह्याला रोमन 2 करून टाका. हू मे स्यू, हा ह्याला काय करा तर रोमन 2 करा म्हणजे तुम्हाला खाली सिनॉप्सिस बनवायला सोपं जाईल. हू मे स्यू परत ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. हू कॅनॉट स्यू आलं तरी तेच उत्तर, हू कॅन स्यू आलं तरी तोच उत्तर आणि हू मे नॉट स्यू आलं तरी उत्तर काय येणार सांगा तर सेम वन अँड द सेम आन्सर विल बी देअर. हा नंबर 1 बघा हू मे स्यू जनरल रूल आपण तिथे काय करूया तर डिस्कस करूया. हा जनरल रूल काय सांगा तिथं तुम्हाला ऑलरेडी वरती सांगितलं ऑल पर्सन कॅन स्यू. ऑफकोर्स माझ्यावरती टॉट झालेला आहे. Doesn't matter I'm a male or a female or I'm a rich or a poor, I'm a common man or I'm a government officer, doesn't matter. Okay, I can sue, no problem will be there. Huh? Ordinarily all persons are entitled to sue in the tort. Okay, so but there are some exceptions to the rule. These 7 classes of person who may not sue due to their personal disability are discussed as under. Okay, लगेच तिथे रोमन 2 मध्ये बी पॉइंट करायचा एक्सेप्शन्स टू द जनरल रूल आणि त्यात टाकायचं हू मे नॉट स्यू. कोण स्यू करू शकतात तर ऑफकोर्स ऑल पर्सन कॅन स्यू. आणि आता कोण स्यू नाही करू शकत बघा. नंबर 1 पर्सन इज अ एलियन एनिमी. डिड यू ऑल रिमेंबर एलियन एनिमी आपण कॉन्ट्रॅक्ट शिकलेलं आहे लक्षात आहे तुम्हाला. एलियन म्हणजे कोण पहिलं तर परकीय. ओके, जो इंडियन नाहीये फॉरेनर म्हणजे काय झालं तर एलियन एनिमी. हा आणि एनिमी म्हणजे लक्षात आहे ज्याच्या बरोबर आपल्या देशाचं युद्ध चालू आहे अशा देशाचा सिटीजन आपल्यासाठी काय असेल सांगा तर एलियन एनिमी. ओके, देयर मे बी एलियन फ्रेंड और देयर मे बी एलियन एनिमी. एलियन एनिमी इज अ पर्सन विथ हुज कंट्री इंडिया इज गोइंग थ्रू द वॉर. ओके, सो इंडियामध्ये काय रूल आहे आणि इंग्लंडमध्ये काय रूल आहे असं 2 पार्ट मध्ये डिवाइड करून आपल्याला उत्तर काय करायला लागणार आहे बघायला लागणार आहे. ओके, एलियन एनिमी इज अ पर्सन ऑफ अ एनिमी नॅशनॅलिटी और अ पर्सन हिज नॅशनॅलिटी रिसाइडिंग इन द एनिमी टेरिटरी. ओके, इंग्लंडमध्ये काय बघा एलियन एनिमी कॅनॉट सू. इंग्लंडमध्ये एलियन एनिमी सूट फाईल करू शकत नाही. करायचं असेल ऑब्जेक्टिव्हच्या अँगलला आता तयारी ठेवा उत्तराची तुमच्या. इन इंग्लंड ही कॅनॉट मेंटेन अन ऍक्शन एक्सेप्ट व्हेन ड्युली लायसन्स्ड or by an order in the council or unless he come under the dominion of the flag or a truce. Okay, normally alien enemy इंग्लंड मध्ये सूट फाईल करू शकत नाही अनलेस नंबर 1 त्याच्याकडे तसं लायसन्स आहे सूट फाईल करायचं किंवा तसं त्याच्याकडे ऑर्डर आहे परवानगी आहे बाय अन ऑर्डर इन अ काउन्सिल किंवा मग तो ब्रिटिश डोमिनियनच्या खाली किंवा ब्रिटिश फ्लॅगच्या खाली येत नाही तोपर्यंत एलियन एनिमी सूट फाईल करू शकत नाही. स्पेशली इंडिया मधलं जास्त करून ऑब्जेक्टिव्हला लक्षात ठेवा. आपल्या इंडियामध्ये एलियन एनिमी कॅन स्यू बाय ऑब्टेनिंग द परमिशन ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट अंडर सेक्शन 83 ऑफ द सीपीसी. सेक्शन 83 सीपीसी खाली सेंट्रल गव्हर्नमेंटची परवानगी काढल्यानंतरच इंडियामध्ये कोण सूट फाईल करू शकते सांगा तर एलियन एनिमी सूट फाईल करू शकते. कीप इन अ माइंड इन इंडिया under the law of tort, alien enemy can file the suit only if there has been a permission of central government under the provision of Civil Procedure Code section 83. Okay, now second point बघा काय आलेलं आहे तिथं तर felons or convicts. म्हणजे कोण सांगा तर गुन्हेगार ज्यांनी गंभीर गुन्हा केलेला आहे असा. हा felon or convict is a person against whom a judgment of the death or a penal servitude has been pronounced. ज्याच्या अगेन्स्ट फाशीची शिक्षा किंवा कुठलाही दुसरी गंभीर शिक्षा काय केलेली आहे तर डिक्लेअर झालेली आहे. का कारण त्यानं देशविरोधी एखादा गुन्हा केलेला आहे ट्रेजन बंड वगैरे. हा बघा फर्दर मोर काय लिहिलं आता तिथं इंग्लंडमध्ये फेलॉन्सची सिच्युएशन काय बघा आता. हा इन इंग्लंड अ कन्विक्ट whose sentence was in a force and an expired and who was not lawfully at a large would not sue for the damage to his property or for recovery of the debt. इंग्लंडमध्ये फेलॉन ज्याची शिक्षा अजून संपलेली नाहीये इन फोर्स आहे अनएक्सपायर्ड आहे हा आणि जो लॉफुली जेलच्या बाहेर नाही आहे तो व्यक्ती आपल्या प्रॉपर्टीला जर काही डॅमेज झालं किंवा त्याचं कर्ज वगैरे वसूल करायचं असेल
तर रिकव्हरी ऑफ डेप्टची सूट फाईल करू शकत नाही. बॉडीला कोणी डॅमेज केलं, काही नुकसान केलं, रॉंग केलं तर ही कॅन फाईल द सूट. ओके, पण त्याच्या प्रॉपर्टीला कुणी नुकसान केलं किंवा त्याचं डेप्ट रिकव्हरीची सूट असेल तर तो सूट फाईल करू शकत नाही. पण ऑब्जेक्टिव्ह साठी लक्षात ठेवा, इंग्लंडमध्ये क्रिमिनल जस्टिस ऍक्ट 1948 म्हणून कायदा पास झाला. कुठला कायदा बघा, क्रिमिनल जस्टिस ऍक्ट 1948 म्हणून कायदा पास झाला आणि त्या कायद्याने ही डिसॅबिलिटी काढून टाकली. ओके, डिसॅबिलिटी काय करून टाकली त्या कायद्याने सांगा तर रिमूव्ह केली. त्यामुळे येस, इंग्लंडमध्ये आता इव्हन फेलॉन किंवा कन्व्हिक्ट सुद्धा सूट फाईल करू शकतात. हा, इंग्लंड मधनंतर आता इंडियामध्ये बघा. हा, इन इंडिया अंटिल 1921, हा 1921 पर्यंत सर्टन ऑफेन्सेस एंटर्ड फॉरफिचर ऑफ द प्रॉपर्टी ऑफ द ऑफेंडर. हा, काही गुन्ह्याला ही शिक्षा होते की ऑफेंडरची प्रॉपर्टी काय करायचे तर फॉरफिट करायचे, जप्त करायचे. हा, पण तिकडे पण तसंच झालं आता इंडियात पण. बट फॉरफिचर हॅज नाउ बीन अबॉलिश्ड एक्सेप्ट द 2 केसेस कंटेन इन सेक्शन 126, 127 and 169 ऑफ द IPC. ओके, हा, काही ठराविक सेक्शन IPCचे सोडून बाकी सगळ्या सेक्शन्सला IPC मध्ये पण आता काय केलेलं सांगा तर फेलॉनच्या अगेन्स्ट फॉरफिचर ऑफ प्रॉपर्टी शिक्षा काढून टाकले. तर मग फेलॉनचं सुद्धा प्रॉपर्टीला कुणी नुकसान पोहोचवलं तर इंडियात सुद्धा फेलॉन सूट फाईल करू शकतो. ओके, सो इन इंडिया convict may sue for the tort to his person also and property also. ओके, भारतामध्ये कन्विक्ट गुन्हेगार त्याच्या बॉडीला जरी काय झालं किंवा त्याच्या प्रॉपर्टीला जरी कुणी काही नुकसान पोहोचवलं तर कन्विक्ट इंडियामध्ये सूट फाईल करू शकतो. ओके, हा, नाव बँकरप्ट म्हणजे दिवाळखोर. ओके, आता इथे तुम्हाला परत थोडस कॉन्ट्रॅक्ट नॉलेज रिमाइंड करायला लागेल. बघा, लक्षात, एखादा व्यक्ती बँकरप्ट झाला तर त्याच्या प्रॉपर्टीवरती ऑफिशियल असायनी किंवा रिसिव्हर अपॉइंट करतात आणि मग त्याच्या ऑन बिहाफ सगळ्या सूट कोण फाईल करतं सांगा तर तो अधिकारी जो त्याच्या प्रॉपर्टीवर अपॉइंट झालेला. हा, खरं जर बँकरप्ट म्हणजे दिवाळखोर व्यक्तीच्या बॉडीवरती कुणी काही टॉर्ट केलं म्हणजे त्याचं डिफॉर्मेशन केलं, त्याच्यावर असॉल्ट केलं, त्याला फॉल्स इम्प्रिझनमेंट केलं, म्हणजे त्या बँकरप्ट व्यक्तीच्या बॉडीला काही डॅमेज कॉज करणारं टॉर्ट कमिट केलं तर मात्र त्याला कुणाला विचारायची गरज नाही, तो सूट फाईल करू शकतो. हा, प्रॉपर्टीच्या बाबतीत असेल तर ऑफिशियल असायनी किंवा रिसिव्हर ऑन बिहाफ ऑफ बँकरप्ट काय करतात तर सूट फाईल करतात. ओके, बँकरप्ट इज अ पर्सन हू अंडर अ डिसॅबिलिटी टू sue for the wrong in respect of the property. बघा, इंग्लिश लॉ, in a bankrupt all his property vests in the trustee. हा, अकॉर्डिंग टू द इंग्लिश लॉ. इंग्लिश लॉ नुसार बँकरप्टची सगळी प्रॉपर्टी कुणाकडे जाते सांगा तर त्याच्या ट्रस्टीच्या हातामध्ये काय होते तर ती प्रॉपर्टी जाते तिथं. हा, इंडियन लॉ बघा, बँकरप्ट ऑल प्रॉपर्टी वेस्ट इन द ऑफिशियल असाइनी और ऑफिशियल रिसिव्हर. हा शब्द लक्षात ठेवा, बँकरप्टची सगळी प्रॉपर्टी इंडियामध्ये कुणाकडे जाते, बँकरप्टची सगळी प्रॉपर्टी अधिकारी रिसिव्हर म्हणून प्रॉपर्टी जाते. हा, देन बघा फर्दर काय लिहिलंय, सो अंडर आयदर सिस्टम ऑफ अ लॉ राईट ऑफ ऍक्शन फॉर द टॉर्ट और इंजुरी टू प्रॉपर्टी, समजून घ्या. हा, इंडिया असू दे किंवा इंग्लंड असू दे, जर प्रॉपर्टीला काही नुकसान झालेलं असेल हा तर ऍक्शन घ्यायचा अधिकार कुणाला सांगा तर इंग्लंडमध्ये तो ट्रस्टी आणि इंडियामध्ये ऑफिशियल असायनी किंवा रिसिव्हर फॉर द बेनिफिट ऑफ इन्सॉल्वंट क्रेडिटर्स. हा, बट इन केस ऑफ पर्सनल रॉंग, समजून घ्या परत. हा, पण त्या बँकरप्टला इन्सॉल्वंटला जर बॉडीली हार्म काय कॉज केलं, पर्सनल रॉंग झालं लाईक असॉल्ट, डिफॉर्मेशन, सिडक्शन ऑफ सर्वंट एक्सेट्रा, तर ऑफकोर्स त्याच्या बॉडीला नुकसान केले म्हटल्यानंतर तो दिवाळखोर आहे म्हणून त्याला ऍक्शन घ्यायचा अधिकार नाही असं नाहीये. ही कॅन टेक ऍक्शन. ओके, हिज राईट टू स्यू इज नॉट टेकन अवे. ओके, सो इन ऑल प्रॉपर्टीला काही डॅमेज झालं इन्सॉल्वंटच्या किंवा बँकरप्टच्या तर सूट फाईल करायचा अधिकार कुणाकडे जाईल, इंग्लंडमध्ये ट्रस्टी, इंडियामध्ये ऑफिशियल असाइनिंग किंवा रिसिव्हर. पण बॉडीला काय हार्म झालं तर सूट फाईल करू शकतो इव्हन बँकरप्ट सुद्धा. हा, आता ना हजबंड अँड वाईफ इथं ना इंग्लिश लॉ खूप इंटरेस्टिंग आणि समथिंग डिफरंट होता. हा, बघा, फॉर्मरली इन इंग्लंड वाईफ कुड नॉट sue her husband for the tort nor husband can sue his wife. हा, following the principle of English law, husband and wife form in the eye of a law one person. इंग्लंड मध्ये वर्षानुवर्षापर्यंत हजबंड अँड वाईफ वॉज कन्सिडर्ड एज अ वन पर्सन इन द आय ऑफ अ लॉ. हजबंड वाईफला काय कन्सिडर केलं जायचं तर एकच व्यक्ती कन्सिडर केलं जायचं. त्यामुळं इंग्लंडमध्ये काय होतं तर वाईफ वॉज नॉट अलाउड टू sue her husband for the tort committed by her husband. ओके, नॉर हजबंड sue his wife. हा, पण नंतर त्यांच्याकडे कायदा आला, ऑब्जेक्टिव्हला लक्षात ठेवा. आधीचा कायदा कुठला आला बघा, मॅरिड वुमन प्रॉपर्टी ऍक्ट 1882, ज्याच्यामध्ये जर हा
wife can sue her husband for the protection and security of her property. Okay, जर हस्बंड वाईफच्या प्रॉपर्टीला काही नुकसान पोहोचवलं तर ती सूट फाईल करू शकायला लागली. हा, पण हस्बंडने जर वाईफच्या बॉडीला काही नुकसान पोहोचवलं तर अजून तिला सूट फाईल करायचा अधिकार नव्हता. बट शी कॅन स्यू हिम. सो वाईफ ह्या ऍक्ट नुसार, ओके, मॅरिड वुमन प्रॉपर्टी ऍक्ट 1882 ह्या ऍक्ट नुसार वाईफ वॉज अलाउड टू sue her husband if husband caused the damage to her property. Okay, but still she was not allowed to file the suit against the husband if the husband caused damage to her body. Okay, ha, she can sue the later. थोडंसं करेक्शन करा काय नोट्स मध्ये. she cannot sue him for a personal wrong. बॉडीली रॉंग साठी नाही सूट फाईल करायचा अधिकार होता. हा, पण कशासाठी सूट फाईल करू शकत होती? प्रॉपर्टीसाठी. ओके, म्हणून ना एका जजमेंट मध्ये पण आणि असं इंटरेस्टिंगली किंवा चेष्टेनं इंग्लंडमध्ये असं म्हटलं जायचं की हजबंडने जर वाईफचं घड्याळ तोडलं काय तर हजबंड वरती वाईफ ऍक्शन घेऊ शकते. पण ज्या ठिकाणी ते घड्याळ घालते म्हणजे तिचं मनगट, हा, रिस्ट, जर त्यानं तिचं रिस्ट तोडलं तर ती ऍक्शन घेऊ शकत नाही. कारण बाय दिस ऍक्ट, मॅरिड वुमन प्रॉपर्टी ऍक्ट 1882 न वाईफला फक्त एकच अधिकार दिला की जर बॉडीला हार्म कॉज केलं तर शी कॅनॉट टेक अन ऍक्शन. ओके, पण प्रॉपर्टीला हार्म केलं तर शी कॅन टेक ऍक्शन. ओके, सो इन दोज डेज इट वॉज राईटली सेड की हजबंड ने ब्रेक द रिस्ट, तर तिचं मनगट तोडू शकतोय. हा, बट ही कॅन नॉट ब्रेक द रिस्ट वॉच ऑफ हर वाईफ, हिज वाईफ. हा, पण अल्टिमेटली कायदा लक्षात ठेवा, मोस्टली ऑब्जेक्टिव्ह पेपर असेल त्यानुसार लॉ रिफॉर्म हजबंड अँड वाईफ ऍक्ट 1962, both husband and wife now have the same right of action in the tort against each other. ओके, पण आता सगळ्या डिसॅबिलिटीज काढून टाकल्या. हजबंड वाईफ वरती सूट फाईल करू शकतोय, वाईफ हजबंड वरती सूट फाईल करू शकते. नो रिस्ट्रिक्शन आर देअर फॉर बोथ, बॉडीली हार्म साठी पण आणि ऍट द सेम टाइम कशासाठी सांगा तर प्रॉपर्टी हार्म साठी पण. कुठल्या कायद्यानं? लॉ रिफॉर्म हजबंड अँड वाईफ ऍक्ट 1962. हा, आता बघा माझ्या टायपिस्टची मिस्टेक आहे, तुम्ही सगळेजण लक्षात ठेवा. कुठल्याही ऍक्टचं नाव लिहिताना फर्स्ट इनिशियल हे कायम आपण काय करतोय तर कॅपिटल काढतोय. हा, देन नंबर 2 बघा, अबाउट मॅरिड वुमन किंवा हजबंड अँड वाईफच्या स्यू करण्यावरती इंडियन लॉ काय सांगतोय सांगा तर इंडियामध्ये हे जे प्रिन्सिपल आहे की हजबंड अँड वाईफ आर द वन इन द आय ऑफ अ लॉ, हे प्रिन्सिपल आपण इंडियामध्ये कधीच वापरले नाही. ओके, हा, आपण कायम कन्सिडर केलं की दोन इंडिपेंडेंट व्यक्ती आहेत, इंडिपेंडेंट आयडेंटिटी आहे त्यांची, त्यामुळे यस ऍक्शन कॅन बी मेंटेनेबल बाय वन अगेन्स्ट अनदर. हा, इंडियन लॉ. In India, the notion of legal identity of the husband and wife does not apply. Therefore, an action for the tort by one against another is a maintainable. एक दुसऱ्याच्या अगेन्स्ट सूट फाईल करू शकतो. ओके, नाउ कॉर्पोरेशन बघा, कॉर्पोरेशन कॅनॉट मेंटेन अन ऍक्शन फॉर पर्सनल रॉंग. हा, कॉर्पोरेशन किंवा कंपनीचा मर्डर झाला असं कधी शक्य काय सांगत नाही. हा, त्यामुळे जे पर्सनल रॉंग असतात की जे एखाद्या लिगल पर्सन वरती नाही होऊ शकत, जे फक्त ह्युमन बिंग वरतीच होऊ शकतात, त्यासाठी कॉर्पोरेशन सूट फाईल करू शकत नाही, कारण त्याचं नेचरच तसं आहे ना. हा, अ कॉर्पोरेशन कॅनॉट मेंटेन अन ऍक्शन फॉर द पर्सनल रॉंग फॉर by its very nature such injuries cannot be inflicted on the corporation. हा, but कॉर्पोरेशनची बदनामी झाली, येस, कंपनीची बदनामी होऊ शकते, त्यासाठी ऍक्शन घेता येऊ शकते. बट अ कॉर्पोरेशन कॅन स्यू फॉर द लिगल, म्हणजे तुम्हाला सांगितलेलं परमनंट फॉर्म मध्ये डिफॉर्मेशन, हा, अफेक्टिंग इट्स प्रॉपर्टी और बिझनेस. हा, इन जनरल कॉर्पोरेशन कॅन स्यू ओनली फॉर द टॉट इन द सेम एज द इंडिव्हिज्युअल. हा, फक्त दोन मुद्दे काय लक्षात ठेवायचे. नंबर 1, असा टॉट नको की जो कॉर्पोरेशनवर करताच येऊ शकत नाही. ओके, हा, जसं की ॲझॉल्ट. ॲझॉल्ट म्हणजे तुम्हाला माहित आहे, हातात काठी बिटी घेतली आणि धमकवायच्या पोझिशन मध्ये घेतलं. आता कॉर्पोरेशनला ॲझॉल्ट कसं कमिट करता येईल ना? ॲझॉल्ट हे व्यक्तीवर होऊ शकते, एका लिगल पर्सनवर कसं होईल ते? हा, द टॉट मस्ट नॉट बी ऑफ द काइंड इट इज इम्पॉसिबल टू कमिट अगेन्स्ट अ कॉर्पोरेशन. फॉर एक्झाम्पल ॲझॉल्ट और फॉल्स इम्प्रिझनमेंट. नंबर 2, in case of defamation, it must be shown that the defamatory matter has a tendency to cause the actual damage to the corporation. आणि जर कॉर्पोरेशन डिफॉर्मेशनची सूट फाईल करणार असेल तर ते डिफॉर्मेशन असं पाहिजे जे त्या कॉर्पोरेशनला डॅमेज कॉज करणारं डिफॉर्मेशन आहे तिथं. हा, एक्झॅक्टली तोच मुद्दा मेयर ऑफ मँचेस्टर वर्सेस विलियम्सच्या केसमध्ये डिस्कस केला गेला की कॉर्पोरेशन डिफॉर्मेशनची सूट फाईल करू शकते का? हा, so yes, corporation may sue for the legal or any other wrong affecting its property or business. Okay, हा, पण पर्सनल रॉंग
लाईक किडनॅपिंग झालंय, मर्डर झालंय, डकेती झालंय हा, इट कॅनॉट हॅव मेंटेन अन ऍक्शन फॉर अ पर्सनल रॉंग हा. फॉर एक्झाम्पल लिबल चार्जिंग द कॉर्पोरेशन हा विथ द करप्शन, for it is only individual and not the corporation is a corporate capacity ha, we can be guilty of such a offense. Okay, बघा सिंपल आहे ना, लिबलचा चार्ज लागलेला आहे कॉर्पोरेशन वरती हा, किंवा ना करप्शनचा चार्ज. आता करप्शन कॉर्पोरेशनची बिल्डिंग करेल काय सांगा तर नाही, अल्टिमेटली करप्शन कुणी ना कुणी इंडिव्हिज्युअल व्यक्तीनंच केलेलं असणार आहे. त्यामुळे असे रॉंग जे फक्त पर्सनच करू शकतंय हा, किंवा पर्सनवरच होऊ शकतात, त्याच्यासाठी कॉर्पोरेशन सूट फाईल करू शकत नाही हा. परत बघा एक इंटरेस्टिंग मुद्दा असा राईज झाला की चाइल्ड इन द मदर्स वूम, चाइल्ड इन द मदर्स वूम हा सूट फाईल करू शकते काय, तर ना तिथे इंडियन लॉ थोडासा वेगळा आला, इंग्लिश लॉ थोडासा काय झाला तर वेगळा आला हा. इन्फॅन्ट कॅन स्यू फॉर एनी टॉट टू डन हिम हा, सब्जेक्ट टू द प्रोसिजरल रूल ही मस्ट स्यू बाय हिज नेक्स्ट फ्रेंड और गार्डियन. इन्फॅन्ट सूट फाईल करू शकतात नो डाऊट. इन्फॅन्ट समजतं म्हणजे मायनर्स हा, ऑफकोर्स मायनर स्वतःच्या नावाने सूट फाईल करत नाही तुम्हाला माहित आहे, त्याच्या गार्डियनच्या थ्रू वगैरे सूट फाईल करेल. पण मुद्दा इथे आपला मायनर नाहीये ना, आपला मुद्दा काय सांगा, वेन ही वॉज इन द मदर्स वूम, अजून ते मूल जन्माला आलेलं नाहीये त्यावेळेला ही कॅनॉट मेंटेन अन ऍक्शन फॉर द टॉट. ओके, ते सेम मुद्दा वॉल्कर वर्सेस ग्रेट नॉर्दर्न रेल्वे कंपनीच्या केसमध्ये त्यांनी डिस्कस केला. अ प्रेग्नंट वुमन वॉज इंजर्ड इन अ रेल्वे ऍक्सिडेंट. एका रेल्वे ऍक्सिडेंट मध्ये प्रेग्नंट वुमन इंजर्ड झाली आणि त्याच्यामुळे ना तिचं मूल जन्माला येताना काही कमतरतेसहित जन्माला आला. ऍज अ रिझल्ट विच the child was born deformed. Okay, court held that a child could not maintain an action for the damages. Decision was based on the ground that there was no duty of the care to unborn person. Okay, ह्या डिसिजनचं ग्राउंड काय होतं सांगा तर, अनबॉर्न पर्सन जे अजून जन्मालाच आलेले नाहीये त्याच्या टुवर्ड्स कुठली ड्युटी नाहीये. पण ना ह्याच्या बाबतीत एक ड्रास्टिक वेगळं जजमेंट इंडियामध्ये भोपाल गॅस लीक डिझास्टरच्या केसच्या वेळेला वगैरे दिलं गेलं. एमसी मेहता वर्सेस युनियन ऑफ इंडिया, त्या ओलियन गॅस लीक मुळे बऱ्याचशा प्रेग्नंट वुमनच्या पण पोटात थ्रू श्वासातून ते गॅस गेला आणि त्यामुळे त्यांची मुलं विथ कमतरता विथ डिफॉर्मिटी जन्माला आलेली आणि त्या मुलांना सुद्धा कंपन्सेशन कोर्टानं अलाउ केलेलं होतं तिथं हा. In the event of Oleum gas disaster, many pregnant women had become the victim of the gas leakage, due to which their child born with a deformity. Okay, it was held that they were entitled to compensation for the injuries caused to them ha, when the child were in the mother's womb. Child ज्याला mother's womb मध्ये होतं त्यावेळेला जे इंजुरीज त्याला झाल्या त्यासाठी सुद्धा ते कंपन्सेशन रिकव्हर करू शकते असं कोर्टानं हेल्ड केलं. ओके, and the last point about who can be sued ha, sorry my mistake, who can sue foreign state is the last point ha. इंग्लंड मध्ये बघा, a foreign state cannot sue ha in any court unless such a state has recognized by her majesty. Okay, फॉरेन स्टेट म्हणजे इंग्लंड मध्ये, इंडियाला जाऊन इंग्लंड मध्ये सूट फाईल करायची असेल तर जोपर्यंत त्यांच्या देशाचं हायस्ट ऑथॉरिटी म्हणजे हर मॅजेस्ट्री हिज मॅजेस्ट्री आहेत ना त्यांच्याकडे राजा वगैरे अजून हा, त्यांच्याकडून परमिशन मिळत नाही तोपर्यंत सूट फाईल करता येणार नाही. आणि इंडियामध्ये सीपीसी खाली सेंट्रल गव्हर्नमेंट कडून परवानगी लागते हा. इन इंडिया अंडर सेक्शन 84 सीपीसी फॉरेन स्टेट मे sue in any court in India provided that such a state has been recognized by central government. सेंट्रल गव्हर्नमेंटने रेकग्नाइज केलं असेल तर सेक्शन 84 खाली सीपीसीच्या फॉरेन स्टेट इंडियन कोर्टामध्ये सूट फाईल करू शकते. इंग्लंडमध्ये हर मॅजिस्ट्रीनं रेकग्नाइज केलेलं असेल तर फॉरेन स्टेट सूट फाईल करू शकते आणि इंडियामध्ये सीपीसी सिव्हिल प्रोसिजर कोड 1908च्या सेक्शन 84 खाली तसं परमिट केलेलं असेल तर फॉरेन स्टेट काय करू शकते तर स्यू करू शकते. ओके, so 1/2 part of the answer we have finished out here. Okay, who can sue, who may sue, who may not sue, who cannot sue हा. स्यू शब्द आपल्याला फक्त काय करायचं बघायचं आहे हा. जनरल रूल काय झालं सांगा तर ऑल पर्सन्स कॅन स्यू आणि एक्सेप्शन मध्ये